तर लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होतं आणि देशभरातील 10 राज्यांमधील 96 लोकसभा मतदारसंघांमध्ये हे मतदान होतंय आणि यासह हा जो चौथा टप्पा आहे त्याच्यामध्ये जे मतदान होतंय त्यासह आता 23 राज्यांमधील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि उर्वरित जे राज्य आहेत केंद्रशासित प्रदेश आहेत तिथं 1 जून पर्यंत मतदान होणार आहे। 7 टप्प्यांमध्ये एकूण मतदान होतं त्यापैकी चौथा हा टप्पा आहे। तर चौथ्या टप्प्यामध्ये किती टक्के मतदान होणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे, कारण पहिला दुसरा तिसरा टप्प्यामध्ये थोडंसं कमी मतदान झाल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यातच आता चौथ्या टप्प्यामध्ये मोठ्या संख्येने मतदार राज्य सकाळी तरी बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपले खासदार निवडण्यासाठी मोठ्या संख्येने मतदार हे मतदान केंद्रावर पोहोचल्याचं आपण बघू शकतोय। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। दरम्यानचे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार असतील किंवा महायुतीचे उमेदवार हा आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर सकाळीच पोहोचताना पाहायला मिळतात। दिग्गज नेते सुद्धा या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचताना आपल्याला दिसून येत आहेत। चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे, त्यामध्ये जालन्याचं देखील मतदान आज पार पडत आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जालना जिल्ह्यातील भोकरदन या मतदार संघाच्या बाहेर आहोत। भोकरदन या ठिकाणी सखी मतदान केंद्राची या ठिकाणी मतदान केंद्र या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे। या ठिकाणी विशेष असं या मतदान केंद्रावर सजावट करण्यात आली आहे। आताच काही वेळापूर्वी रावसाहेब दानवे महायुतीचे उमेदवार त्यांनी आपल्या कुटुंबासोबत याच मतदान केंद्रात येऊन आपला स्वतःचा मतदानाचा हक्क कुटुंबासह बजावला आहे। आपण जर पाहिलं तर जालना लोकसभेमध्ये जवळपास 19,67,000 मतदार जे आहेत ते आज आपला मतदानाचा हक्क बजावताना पाहायला मिळणार आहेत। यामध्ये 2061 बूथ जे आहे ते जालना लोकसभेमध्ये आहेत आणि मतदार राजा जे आहेत ते आपला मतदानाचा हक्क आज बजावणार आहेत। सकाळपासूनच एक मोठ्या प्रमाणावर मतदार राजा जे आहेत ते या ठिकाणी येऊन गर्दी करत मतदानाचा हक्क बजावताना पाहायला मिळत आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, भोकरदन, जालना। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।